अजून प्रत्येकाला बघा त्वचा चांगली राहिली पाहिजे, स्किन चांगली राहिली पाहिजे, प्रत्येकाला सुंदर दिसावंसं वाटतं. पण सुंदर दिसण्यासाठी आपण काय करतो, मेकअप करत बसतो, काय काय करत बसतो. याच्यापेक्षा साधा सोपा इलाज तुम्हाला सांगतो, एकदम सोपा इलाज. कलिंगड असते की नाही, कलिंगडाची साल तुम्ही काय करता, टाकून देता. तर कलिंगडाची साल घ्यायची, त्याला परत मिक्सरला लावायचं, त्याच्यात थोडा लिंबू पिळायचा, मिक्सरला लावायचं आणि पूर्ण आंघोळ करताना ते लावून आंघोळ करायची. कडुलिंबाची साल आणि कलिंगडाची साल आणि लिंबू हे जर केला, त्वचा एकदम छान राहते. अजून जर तुम्हाला सुंदर दिसावंसं वाटत असेल, छान दिसावंसं वाटत असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. 5 डाळी माहिती आहेत का नाही, डाळी 5 प्रकारच्या डाळी माहिती आहेत का नाही, मुगाची डाळ, तुरीची डाळ माहिती आहे का नाही. हा, या 5 डाळी घ्यायच्या, भाजायच्या आणि त्याचं पीठ करायचं. साबण न लावता ह्या पिठानं तुम्ही आंघोळ करायची. बघा एकदम त्वचा तुमची, कांती त्वचा जी आहे ना, एकदम सुंदर दिसायला लागते, एकदम यंग दिसायला लागाल, तुम्ही छान दिसायला लागाल. ही गोष्ट करा. अजून जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यापेक्षाही जास्त म्हटलात तर कुणाला घामोळ्यांचे त्रास आहेत, पाठीत घामोळे येतात बघा, घाम सुटतो, घामोळे येतात आणि ते फार त्रास देतात, झोपता पण येत नाही काही लोकांना पाठीवरती, किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात. तर मूग घ्यायचे, मूग भाजायचे, त्याचं पीठ करायचं आणि त्या मुगाच्या पिठाने जर आंघोळ केला तुम्ही तर तुमचे घामोळे टोटल निघून जातात. ही गोष्ट करून बघा. आता काही लोकांना घामाचा वास खूप येतो बघा, घामाचा वास येतो, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो फार. तर घामाचा त्रास जर आपल्याला घालवायचा असेल तर काळे उडीद घ्यायचे, काळ्या उडदाचं परत भाजायचं, पीठ करायचं आणि त्यांना आंघोळ करायचं. जास्त ज्यांना घाम येतो ना, तो घाम पण कमी होतो आणि म्हणजे हाताला वगैरे सर्दी येते बघा बऱ्याच लोकांना, तर ती कमी होईल, जास्त घाम येणं कमी होऊन जाईल आणि त्याच्यापेक्षाही घामाची दुर्गंधी जी आहे ती निघून जाईल. हे करून बघा आणि मग सांगा बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला हसणं आज विसरून गेलोय. माणसाला कला दिली हसण्याची, पण माणूस हसत नाही आणि माणसासारखा स्वार्थी दुसरा कोणी नाहीये. माणसाला पूर्वी परमेश्वरानं आयुष्य दिलं होतं ते फक्त 25 वर्षाचं. 25 वर्षात काय जगायचं ते जगून घे म्हणून सांगितलेलं. पण माणूस म्हणला 25 वर्षात काय जगता येणार आहे, देवाकडे भांडण करायला लागला, मला कम से कम 500 वर्षाचं आयुष्य पाहिजे. बार्गेनिंग करायला आपण आजही मार्केटला गेलो भाजी आणायला तरी आपण बार्गेनिंग विसरत नाही बघा. त्या बाईनं 5 रुपयाला पेंडी सांगितलं तर 3 ला देणार का म्हणून विचारतो आणि 4 ला घेऊन येतो. 1 रुपये कमी केलेल्याचं समाधान आपल्याला मिळतं. तर हे बार्गेनिंग आहे ना, हे पहिल्यापासून चालतं. तर देवाकडे गेल्यानंतर ह्यानं चालू केलं, नाही 500 वर्षाचं पाहिजे, मग 400 वर आला, मग 300 वर आला, शेवटी 200 वर आला, शेवटी 100 वरती देवानं कार्यक्रम मुख्य करून टाकला. ठीक आहे म्हणला, 100 वर्षाचं आयुष्य दिलं. मग आता 100 वर्षाचं म्हणल्यानंतर कुणाकडून तरी घ्यायला पाहिजे, कुठेतरी ढीग मारायचं म्हणलं कुठेतरी खड्डा घालायलाच पाहिजे. म्हणून देवानं काय केलं की घेताना 25 वर्षे माणसाचं आयुष्य, त्याच्या पुढचं 25 वर्षे गाढवाचं आयुष्य, त्याच्या पुढचं 25 वर्षे कुत्र्याचं आयुष्य, अशी कुत्र्याचं, गाढवाचं, माकडाचं 25 वर्षे काढून घेतले आणि ते माणसाला दिले. आता माणसानं 25 वर्ष आपल्याला पहिलं जगून घ्यायला पाहिजे का नको, माणसाचं आयुष्य जगायला पाहिजे का नको. पण काय करतात माहितीये का, माणसाचं आयुष्य जगायला बघत नाही बघा. पहिलं 25 वर्ष माकडाचं आयुष्य जगून घेतात, माकडासारखं उड्या मारत असतात बघा 25 वर्षापर्यंत माणसं. इकडं तिकडं तिकडं इकडं हे ते असं तसं हेच चालू असतं. कुठं स्थिर असतात का 25 वयापर्यंत. आणि 25 वर्षानंतर तरी आपण माणसाचं आयुष्य जगायला पाहिजे. 25 वर्षानंतर बघा गाढवाचं आयुष्य चालू करतात जगायला, संसाराचा गाडा ओढायला चालू करतात. हळूहळू 25 वर्ष ते गाढवाचं. 50 नंतर ना हळूहळू किंमत कमी होते. बायको सुद्धा ऐकत नसते, बायको सुद्धा म्हणते जरा थंड घ्या, शांत घ्या. चालू होतं. 25 वर्षात संसार झालेला असतो. 25 वर्षामध्ये बायको सुद्धा ऐकायची कमी होते हळूहळू आहे ना. आणि त्यामुळं काय होतं तिथून पुढं आपल्याला बघा कुत्र्याचं आयुष्य जगायला लागते. कुत्र्यासारखी अवस्था होती माणसाची. गुडघे दुखीचा त्रास, कंबर दुखीचा त्रास. कुत्रं कसं फिरून बसतं ना, तसं आपल्याला सुद्धा बसताना देवाला नमस्कार करायला गेलं तरी नमस्कार असं करणार, देव आशीर्वाद द्यायला जाते त्यावरती असं. देवाला आशीर्वाद शिराव द्यायचं का कशावर द्यायचं, त्याचं ते काय देवाला सुद्धा अवघड झालं. कुत्र्याचं आयुष्य जगतो तिथनं पुढं. आणि मग आपल्याला समजायला लागतं 75 मध्ये तोपर्यंत जिवंत राहिला तर
मग तिथनं पुढं कळायला लागतं की आयुष्यात आपण हे करायचं राहिलो, असं करायला नको तसं करायला नको. आणि मग आपण मुलांना सांगायला चालू करतो बघा की बाबांनो असं करू नका, असं केलं तर असं होतंय, तसं केलं तर तसं होतंय, हे आपण सांगायला चालू करतो. बरोबर आहे, पण तेव्हा ऐकतंय कोण तुमचं? त्यावेळेस तुम्ही गेलं नसते. बाद झालं ते तुमच्या काळात गेलं, जुन्या काळात म्हणतात सगळं. म्हणून मी विनंती करेल प्रत्येकाला की जगायचं असेल 100 वर्ष नाही, तुम्ही मी म्हणतो थोडं कमी जगा, पण माणसाचं आयुष्य जगा, माणसाच्या सारखं राहा. माणसानं माणसाशी माणसासारखं राहायला पाहिजे. त्या पद्धतीनं जर जगला तर बघा आयुष्य सुंदर आहे. हे सारखं सारखं दवाखान्याकडे जाऊन काय मिळत नाही हो. आता माझ्याकडे 2 लहान मुलं आली होती तुमच्याच गावातली. छातीत होल आहे म्हणून सांगितलं, हृदयाला होल आहे म्हणून सांगितलेलं, लक्षण मात्र काही दिसत नव्हती. मी प्रत्येकाला पाया पडून सांगेन, मी एवढ्या सगळ्या लोकांच्या पाया पडू शकतो तेवढा तरुण आहे मी, म्हातारा नाही आहे अजून. हा, मी सगळ्यांच्या पाया पडून सांगू शकतोय. सगळ्यांना विनंती करून सांगतो की कळकळीची विनंती आहे, लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करू नका. खरंच लक्षण असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा आजार मान्य करू नका. लक्षण जोपर्यंत नाहीत, एखाद्याचं आपल्याला ना हे रिपोर्ट असतात ना, मशिनरी चांगले आहेत, योग्य सांगतात, पण 250 शुगर दाखवली की आपल्याला भीती वाटायला लागते. पण 250 असली, 300 जरी असली आणि तुम्हाला त्रास जर काय नसेल तर तुमच्या शरीराची कॅपॅसिटी तेवढी असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता मी आजही एका वेळेला 10 चपाती खातो. तुमच्यातली कोण खातात का? माझ्या शरीराची कॅपॅसिटी तेवढी आहे. तरुण असताना, अजूनही तरुण आहे, पण तो काळ असतो यंग एकदम युवा अवस्थेतला, त्यावेळेस मी एका वेळेला 30 चपात्या खात होतो. त्यावेळेस तेवढी कॅपॅसिटी होती. लग्न झाल्यावर बायको नुसती चपात्या लाटून बारीक झाली होती. काय सांगायचं, चपात्या लाटून. हा, पण खरं सांगू का, मी पुरुष मंडळींना पण विनंती करेन की तुम्ही जगायला शिका, जगायला शिका. खरंच सगळ्यांना सांगतो. प्रत्येक पुरुषाच्या मनात ना एक खूप मोठी वाईट शंका आहे की मी कुठं कमी पडतो का? अंदरुनी कमजोरी, शरीर कमजोर झालंय, आणि ह्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढा. हे 100 वर्ष टिकणारं शरीर आहे आणि ह्यात खूप काही गोष्टी होऊ शकतात. पण तुम्ही जे आतून कमजोर होत चाललाय, अंदरुनी कमजोरी म्हणतो आपण, मी कमी पडतो का, मी असं झालो का, मी तसं झालो का, आणि ते पहिल्यासारखं मला काय ते काम जमत नाही, हे होत नाही, ते होत नाही, पाया पडून सांगतो हे डोक्यातनं काढा. तुम्ही 100 वर्ष तुम्ही चांगलं राहू शकता, ह्याची गॅरंटी मी देईन. पण मी सांगेन त्या पद्धतीनं तुम्हाला जायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पुरुष मंडळींना जास्त टेन्शन असते बघा, सगळीकडचं टेन्शन जास्त घेत बसतात. पैशाचं टेन्शन, सगळ्या ज्या जुळणं असतात ना त्या करायला लागतात, इकडची जोडणी तिकडची जोडणी हे करायला लागते, हे आपल्याला वाटत असते. पण माता भगिनींना पण त्यापेक्षा जास्त टेन्शन असते का नाही? तुम्हाला घरी बसून काय तुम्ही नुसतं असंच असतं का हो? आजची स्त्री सुद्धा खूप सक्षम आहे, भक्कम आहे, तिला सुद्धा खूप त्रास आहे. म्हणून एकमेकाला समजून घेऊन पुढे चाला तुम्ही, बघा आयुष्य सुंदर बनू शकते. आता चला आपण त्याच्यावरती पण इलाज सांगेन मी. जर तुम्हाला खडी साखर आणि जर बदाम एकत्र करून खाल्ले तर तुमची कमजोरी ऑटोमॅटिक कमी होऊन जाते. हे करून बघा, मी पाया पडून सांगतो.